देशभरातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी. 8व्या वेतन आयोगामुळे ज्या अपेक्षा वाढल्या होत्या, त्या आता अचानक धुळीस मिळणार आहेत का? होय, कारण राज्यसभेमध्ये सरकारच्या एका उत्तराने केंद्रीय स्वायत्त संस्थांमधील कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. प्रश्न विचारला गेला की पती-पत्नी दोघेही नोकरीत असतील तर त्यांना एकाच ठिकाणी पोस्टिंग मिळेल का? तर त्यावर सरकारचं उत्तर असं होतं, जे आपल्याला माहीतच आहे. सध्या तरी अशा कोणत्याही नवीन योजनेचा विचार सुद्धा चालू नाही असं सरकारनं उत्तर दिलंय. म्हणजेच हजारो विवाहित जोडपी वेगवेगळ्या शहरांमध्येच राहणार. सरकारनं स्पष्ट केलं 2009चा नियम अजूनही लागू आहे, पण तो फक्त केंद्रीय सरकारी कर्मचारी यांच्यासाठीच. केंद्रीय स्वायत्त संस्था त्यांच्यासाठी नो रूल नो रिलीफ. आता कर्मचारी महासंघाने संताप व्यक्त केला आहे याबद्दल की डॉक्टर मनजितसिंह पटेल यांनी सरकारला थेट सवाल केला, जेव्हा IAS, IPS अधिकाऱ्यांना ही सुविधा मिळू शकते, मग स्वायत्त संस्थांमधील कर्मचाऱ्यांना का नाही? हा दुजाभाव नाहीये का? आता मोठा प्रश्न ठरला आहे तो म्हणजे 8व्या वेतन आयोग फक्त पगार वाढवणार की कर्मचाऱ्यांच्या आयुष्यावरही विचार करणार? सरकार निर्णय बदलेल का की हजारो कुटुंब अशीच वेगळी राहणार? तुमचं मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा.